काल महाराष्ट्र सरकारने आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि त्यात महिलांसाठी खास एक नवीन योजना काढलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेत कोण पात्र असणार आहेत, कोण अपात्र असणार आहेत, हे आपण या संपूर्ण व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी पहावे, शेवटपर्यंत बघावे हीच एक विनंती करतो. तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण बघू शकता, हा महाराष्ट्र सरकारचा जी.आर. आहेत. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा कालचा जी.आर. आहे. 28 जून 2024 आहेत. आणि या जी.आर. मध्ये योजनेचा उद्देश काय आहे, आपण ठळक बाबी हा जाणून घेणार आहोत. ठळक बाबी जाणून घेणार आहोत. योजनेचा उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देण्याबाबत. हे काय उद्देश आहेत त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, हा सरकारच्या यामागचा दृष्टिकोन आहेत असं त्यांचं सांगणं आहे. महाराष्ट्र सरकार योजनेचे स्वरूप काय आहेत? पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. म्हणजे महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. आता योजनेत कोण पात्र असणार आहेत, कोणती महिला पात्र असणार आहेत? तर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ही असणार आहेत. योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहेत तर हे जाणून घेणार आहोत आपण. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहेत. ती महाराष्ट्रातीलच असणे आवश्यक आहेत. राज्यातील महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना हा योजनेचा लाभ भेटणार आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहेत. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ भेटणार आहेत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहेत. स्वतःचा बँक खाता असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी. म्हणजे आपल्याला उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहेत या योजनेत. आणि अपात्रता काय असणार आहे? वरी आपण जाणून घेतले पात्रता. आता अपात्रता. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत ती महिला अपात्र असणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, जर आयकर भरत असेल तर ते सुद्धा अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत ते सुद्धा अपात्र. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत ते सुद्धा अपात्र असणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहेत. आता हा महत्त्वाचा आहे. तर ज्यांच्या जवळ 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहेत ती महिला अपात्र असणार आहेत मित्रांनो. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनास मान्यतेने कार्यवाही करण्यात
येईल. तर मित्रांनो, मेन म्हणजे ज्यांच्याजवळ फोर व्हीलर गाडी नसावी, ट्रॅक्टर असलं तर चालेल आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. आता जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तर काय काय कागदपत्र सादर करावं लागेल? योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला म्हणजे जन्म दाखला किंवा अधिवास हे आपल्याला द्यायचे आहेत. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे आपण तहसीलमध्ये जो उत्पन्न दाखला काढतो तो 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर हे एवढे 8 कागदपत्रे असणे आवश्यक आहेत मित्रांनो आणि हे सहज होतात. लाभार्थीची निवड कशी असणार आहे? लाभार्थीची निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सदर अधिकाऱ्यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येतात. तर यांच्या मार्फत हे निवड करण्यात येणार. तर मित्रांनो, आपल्या गावातील आशा सेविका यांना सुद्धा आपण संपर्क करू शकता. तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्याशी आपण संपर्क करू शकता. अर्ज करण्याची पद्धत: अर्ज पोर्टलद्वारे, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहेत. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असतील. तर मित्रांनो, आता बघूया आपण हा आहेत रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड हे असणे आवश्यक आहेत. त्यासाठी हा GR आपण बघू शकता स्लो करून. हा पूर्ण GR जर वाचलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो, आपण वाचूही शकता. खास आपण मेन मुद्दे आपण जाणून घेणार आहोत. तर अर्ज भरण्याची तारीख काय आहेत हे सुद्धा यात दिलेली आहेत. हे आपण तारीख बघणार आहोत. तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरुवात होणार आहे मित्रांनो. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक तर 15 जुलै 2024. 1 ते 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येईल आपल्याला. तात्पुरता यादी प्रकाशन दिनांक 16 तारखेला यादी प्रकाशन होईल. तात्पुरता यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 ते 20 असेल आणि तक्रार हरकतीचे निराकरण करण्यासाठी कालावधी 21 ते 30 जुलै असेल. अंतिम यादी प्रकाशन 1 ऑगस्ट पासून होईल. अंतिम यादी लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट पर्यंत. लाभार्थी हस्तांतरण निधी 14 ऑगस्ट पासून सुरुवात होईल. त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हा देय होईल. म्हणजे आपला जो 1500 रुपये हे हप्ता आहेत ते महिलांना वितरित करण्यात येईल. तर मित्रांनो, हा संबंधित GR आपल्याला कसा वाटला? राहुल गांधींनी सुद्धा याबाबत कमेंट केलं होते की ठकाठक म्हणून 8,500 रुपये महिलांच्या खात्यात येईल म्हणून, पण महाराष्ट्र सरकारने 1,500 रुपये दिले. तर आपल्याला काय वाटतंय मित्रांनो, काँग्रेसने 8,500 रुपये देऊ केले होते आणि महाराष्ट्र सरकारने आता 1,500 रुपये देऊ केलेले आहेत. आणि ही योजना आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. याबाबत अनेक व्हिडिओ आम्ही या चॅनलवर टाकत राहू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑनलाईन अर्ज कसा भरावा, कुठे भरावा, अर्ज सादर कुठे करावा याबाबत सविस्तर व्हिडिओ या चॅनलवर येत राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रांना, आपल्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा.
धन्यवाद मित्रांनो.